नमस्कार शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारने कांद्यावरील 20% निर्यात शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतला। त्यानुसार 1 एप्रिल पासून निर्यात शुल्क विरहित कामकाजाची अंमलबजावणी सुरू झाली। तर नवीन आर्थिक वर्षात कांद्याचे नियमित लिलाव सुरू झाल्यानंतर मार्च अखेरच्या तुलनेत कांद्याच्या दरात क्विंटला मागे 250 ते 300 रुपयांपर्यंत घसरण आहे। नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच कांद्याला उत्पादन खर्चाच्या खाली दर मिळत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आज कोल्हापूरमध्ये कांद्याला कमीत कमी 600 रुपये तर जास्तीत जास्त 1800 रुपये भाव मिळाला। तर अकोल्यामध्ये कांद्याला कमीत कमी 600 रुपये तर जास्तीत जास्त 1500 रुपये भाव मिळाला। तर मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये कांद्याला 900 रुपये कमीत कमी तर जास्तीत जास्त 1700 रुपये भाव मिळाला। राता या ठिकाणी कांद्याला कमीत कमी 400 रुपये तर जास्तीत जास्त 1500 रुपये भाव मिळाला। त्यानंतर सोलापूरमध्ये लाल कांद्याला कमीत कमी 200 रुपये तर जास्तीत जास्त 1800 रुपये भाव मिळाला। तर धुळ्यामध्ये लाल कांद्याला कमीत कमी 200 रुपये तर जास्तीत जास्त 1420 रुपये भाव मिळाला। त्यानंतर लासलगावमध्ये लाल कांद्याला कमीत कमी 500 रुपये तर जास्तीत जास्त 1300 रुपये भाव मिळाला। धाराशिवमध्ये लाल कांद्याला कमीत कमी 1000 रुपये तर जास्तीत जास्त 1800 रुपये भाव मिळाला। पुण्यामध्ये लोकल कांद्याला कमीत कमी 600 रुपये तर जास्तीत जास्त 1600 रुपये भाव मिळाला। तर मनमाडमध्ये उन्हाळी कांद्याला कमीत कमी 500 रुपये तर जास्तीत जास्त 1381 रुपये भाव मिळाला। शेतकरी मित्रांनो, हे होते आजचे कांदा बाजारभाव बातमीपत्र। तुम्हाला जर छोटीशी माहिती आवडली असेल, व्हिडिओला नक्की लाईक करा। अशाच प्रकारच्या बाजारभाव बातम्या तुमच्या मोबाईलवर दररोज बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राइब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा। धन्यवाद।